गजना का फिरना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट भारतातील नागरिकांसाठी सर्वात मोठा राष्ट्रीय सण। या सणाचा ताण सर्वात जास्त महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यावर पडतंय, कारण त्यांना या राष्ट्रीय सणाची पहिल्या दिवशी तयारी करणे आणि संरक्षण सांभाळणे। एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा दर्यापूरचे ठाणेदार माननीय वानखडे साहेब यांनी त्यांचा छंद जोपासला आणि पोलीस स्टेशनमध्ये ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ते लोकांपर्यंत पोचवलं। त्यांनी संगीत मैफिल संध्याकाळी ठेवली। खरंच असा ठाणेदार अजूनपर्यंत मी पाहिला नाही। यावेळी दर्यापूर तालुक्याचे नवनियुक्त आमदार माननीय गजाननभाऊ लवटे यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात केली। या कार्यक्रमाचं सूत्रबद्ध संचालन आणि मधुर आवाज हे प्रमुख वैशिष्ट्य होतं, ते सरदार सर यांनी निभावलं। वारसा हक्काने निवडला जात नाही, तर लोकनिर्वाचित पद्धतीने निवडला जातो। प्रजासत्ताक देशात सर्व शासकीय कार्यालये आणि पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात। संविधान भारताचा सर्वोच्च कायदा आहे। या संविधानातून भारताला संसदीय स्वरूपाचे सरकार देण्यात आले आहे। या शुभप्रसंगी उपस्थित माननीय आमदार लवटे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती पोलीस स्टेशन दर्यापूरचे ठाणेदार सन्माननीय सुनीलजी वानखडे यांना करतो। माननीय मुख्याधिकारी सन्माननीय परडकर साहेब यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्माननीय वानखडे साहेब पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करावं। त्यानंतर संगीताची मंत्रमुग्ध करणारी अशी मैफिल रंगली। सोनो तो गंगा ये क्या सुनाए कि मेरे तट पे जो लोग जिन्होंने ऐसे नियम बनाए कि प्राण जाए पर बचन न जाए। गंगा हमारे गंगा हमारे कहे बात। आपल्या समोर गायक विवेक गवंडे आणि तबल्याची साथ देत आहेत ते दर्यापूरचे ठाणेदार माननीय वानखडे साहेब। खरंच या माणसात हा संगीताचा गुण असेल असं वाटलंच नाही। जसं प्रेम आपल्या देशावरती आहे, तसे जे लोक विदेशात राहतात आणि देशाबद्दल त्यांच्या मनात काय प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करणारे हे गीत आहे आणि ते मी आपल्या समोर सादर करणार आहे। तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम, चूम लूं मैं उस जुबां को
जिससे आए तेरा नाम, सबसे प्यार सुबह तेरी, सबसे रंग तेरी शान, तुझ पे दिल कुर्बान। ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान। तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तुझ पे दिल कुर्बान। अमरावती जिल्ह्याचे माननीय खासदार वळवंतरावजी वानखडे सोबत आहेत गजानन भाऊ लवटे। नयन कांते हही, नयन कांते हही, मिटन तुझे तला, प्रथम तुझ पाहता, प्रथम किधर कब आओगे, किधर कब आओगे, लिखो कब आओगे, कुंडली है सोना सोना है। आपल्या समोर आहेत सुरेशजी वानखडे साहेब। पोलीस डिपार्टमेंट म्हटलं काय तेज बाना, पण त्याही क्षेत्रात एक संगीतकार आणि ते तबला वाजवतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। मी पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये आलो, एक वेळ अशी होती की कोरोनाच्या काळामध्ये कोल्हे साहेबांनी उत्कृष्ट काम केलेलं होतं। त्यांनी सुद्धा संगीताच्या, लेखकाच्या, कवी असे कलागुण त्यांनी सादर करण्याची कोरोनामध्ये काळात त्यांनी सर्वांना संधी दिली होती। आणि दुसरं मी पाहत आहोत सध्या वानखडे साहेब। वानखडे साहेब, हे कसं काय सुचलं तुम्हाला? 26 जानेवारीच्या पहिले सुरुवातीला सर्वांना शुभेच्छा। आणि 26 जानेवारीची संध्याकाळी थोडीशी सुरमय व्हाव आणि आमच्या जे इथे राहणारे क्वार्टर्स मध्ये राहणारे अंमलदार आहेत, त्यांचे घरचे लोक आहेत, तसेच जे पत्रकार मंडळी आणि इतर लोक आहेत, यांना सुद्धा एक आनंद उपभोगता यावा यासाठी मी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। वेगळा काही उद्देश वेगळा नाही, शुभेच्छा देणे हाच उद्देश आहे। तरी सर्वांना शुभेच्छा या माध्यमातून। तुम्ही हे म्हणणं बरोबर, तुमच्यातच संगीताची कला आहे म्हणूनच तुम्ही हा अभ्यास केला। आणि आज लोकांना हे माहित पडलं की या पोलीस स्टेशन मध्ये किती चांगले चांगले कलाकार आहेत। आज देशावर गीत त्यांनी म्हटले, खूपच छान। त्यांचं कलागुण तुम्ही लोकांच्या समोर नेलं, आम्हाला माहित नव्हतं। आम्ही पोलीस स्टेशन म्हणजे मी तर पहिल्यांदा पायरी ओलांडली, नवीन बिल्डिंग बांधली तेव्हापासून। पण पोलिसांमध्ये हे कलागुण असतात हे पहिल्यांदा तुमच्यामुळे माहित पडलं। हे तुम्ही कसं काय हरवलं? प्रत्येक पोलीस असो किंवा मिलिटरीवाला असो, सगळ्यांमध्ये एक माणूस असतो आणि माणसामधलं या गोष्टी जागृत करणं गरजेचे असतात। कडकबाना हा तर पोलिसाचा एक धर्मच आहे, परंतु त्यामध्ये जरी हा कोमलपणा जर आपण बाळगला मला वाटते आणखी लोकांना जवळ करता येईल आणि लोकांना सहकार्य करता येईल। हे होते वानखडे साहेब। नक्कीच त्यांनी जो हा संगीत मैफिलचा कार्यक्रम आयोजित केला याची प्रशंसा ती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, तालुक्याच्या माध्यमातून करणं। आज त्या कार्यक्रमाला खासदार बळवंतराव वानखडे सुद्धा आले होते, गजानन भाऊ लवटे सुद्धा आलेले होते आणि उपविभाग आहे ते म्हणजे आपल्या इथले जे प्रतिष्ठित नागरिक होते ते तर आलेच होते, पण अधिकारी सुद्धा आले होते। खरंच अशा वर्दीवाल्या माणसाला गन्ना का फन्ना यूट्यूब कडून सलाम, धन्यवाद।